शक्तीपीठ महामार्गावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकारणासाठी विरोध सहन करणार नाही असं विरोधकांना ठणकावलं होतं आणि आता यावरनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला। फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली अशी खोचक टिप्पणी शरद पवारांनी केली आहे। समृद्धी महामार्गाला समर्थन दिलं। आपणही बघितलं मागच्या काळामध्ये कोल्हापूरच्या एअरपोर्टवर त्या ठिकाणी 300-350 शेतकरी यांनी मला घेराव घातला आणि सह्यांचे पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे। त्यांनी सांगितलं आम्ही खरे शेतकरी आहोत आणि तुम्ही आमच्या सह्या व्हेरीफाय करा, आमच्या नावाने शेती आहे की नाही व्हेरीफाय करा। ठीक आहे, काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू। तुम्हाला समजून न घेता, तुम्हाला न सांगता जाता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की ह्याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा। त्यावेळी झोप झाली। फडणवीसांनी सांगितलं याद राखा, तर कसं करायचं।